चँग-E6 प्रोब कोणत्या देशाने लॉन्च केले? आता हे एक मिशन आहे, एक अंतराळ मोहीम आहे ही, ज्या अंतर्गत पृथ्वीवरतून आपल्याला चंद्रावरती एक मोहीम राबवायची आहे. चंद्रावरती एक यान उतरणार आणि चंद्रावरचे जे काही सॅम्पल आहेत, तिथलची धूळ म्हणा किंवा खडक, तर हे गोळा करून पुन्हा ते आपल्याला पृथ्वीवरती आणायचे आहेत. तर असं हे मिशन असणारे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो की चायना किंवा चीनकडून राबवण्यात येतोय. त्यामुळं चँग-E6 प्रोब कोणत्या देशाने लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे चीन. आता या प्रकल्पाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं ना, तर या प्रकल्पामध्ये फक्त चीनवरून चंद्रावरती जायचं नाहीये, तर चंद्रावरती जाऊन तिथलचे सॅम्पल कलेक्ट करायचे आहे. याच्यासाठी पूर्णपणे लँडर, रोवर असेच वापरले जातील, कुठलाही मनुष्य या यानमध्ये नसणार आहे. तर जसं भारताने चंद्रयान 1, 2, 3 राबवलंय ना, तसाच हा प्रकल्प आहे. थोडासा एक पाऊल ॲडव्हान्स आहे हा, ज्यामध्ये सॅम्पल कलेक्ट करून ते पृथ्वीवरती घेऊन येणार आहेत. आता या मोहिमेसाठी साधारण 53 दिवस लागतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मग ज्यावेळेस आता हे सक्सेसफुल होईल, सध्या त्याचं लॉन्चिंग सक्सेसफुल झालेलं आहे, ज्यावेळेस ते सॅम्पल घेऊन यान पुन्हा पृथ्वीवरती येईल, चीनमध्ये येईल, त्यानंतर आपल्याला आणखीन डिटेलमध्ये यावरती बघावं लागणार आहे, कारण हा मुद्दा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. आता या चँग-E6 मोहिमेअंतर्गत ना एकूण ऑर्बिटर, लँडर, असेंडर आणि री एंट्री मॉड्यूल, तर अशा वेगवेगळ्या 4 घटकांचा समावेश प्रकल्पामध्ये होतो. चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनारपट्टीवरून वेंगचांग नावाचं त्यांचं एक अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे. जसं भारताचं श्रीहरिकोटा, तसं यांचं वेंचांग. तर वेंचांगवरून लॉंग मार्च 5Y या रॉकेटच्या माध्यमातून हे जे काही मिशन आहे हे यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. कुठून? चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनारपट्टीवरून वेंचांग या ठिकाणाहून. ठीक आहे, तर ही नावं लक्षात ठेवा. हे ज्यावेळेस सक्सेसफुल होईल त्यावेळेस अगदी आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. सध्या तुम्हाला आपल्या चंद्रयान मोहिमेविषयी माहिती असायला पाहिजे. चंद्रयान 1, 2 आणि 3 अशा आपण 3 वेगवेगळ्या मोहिमा आत्तापर्यंत राबवल्यात. चंद्रयान 1 ही जी मोहीम आहे ही 2008 मध्ये राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये आपल्याला फक्त चंद्राच्या ऑर्बिटरमध्ये फिरायचं होतं, बाकी चंद्रावरती लँडिंग वगैरे करायचं नव्हतं. क्रॅश लँडिंग केलं होतं आणि त्या पॉईंटला जवाहर स्थळ असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, चंद्रयान 2 मोहिमेअंतर्गत आपल्याला चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करायचं होतं, पण ते आपलं अयशस्वी ठरलं. लँडिंग आपल्याला प्रॉपर करता आलं नाही, ते क्रॅश झालं. त्या पॉईंटला सुद्धा तिरंगा असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, आणि चंद्रयान 3 मोहिमेअंतर्गत जे 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं, तर त्या मोहिमेअंतर्गत आपण संपूर्ण मोहीम ही अगदी यशस्वी राबवली आहे. चंद्रावरती आपण सॉफ्ट लँडिंग सुद्धा केलं आणि त्या लँडिंग पॉईंटला शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या ठिकाणाला कसं नाव देण्यात आलंय? जवाहर स्थळ चंद्रयान 1. चंद्रयान 2 साठी जे क्रॅश लँडिंग झालं होतं त्याला तिरंगा पॉईंट नाव देण्यात आलंय आणि जे चंद्रयान 3 अंतर्गत आपण सॉफ्ट लँडिंग सक्सेसफुली केलं त्याला शिवशक्ती असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढी सगळी डिटेल माहिती लक्षात ठेवा. आणखीन इंटरेस्टिंग माहिती आपल्या लेक्चरमध्ये बघायची आहे. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत. आज आपण मे महिन्यातला दुसरा आठवडा बघतोय, सेकंड वीक बघतोय. 8 ते 15 मे पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये आपण बघू. हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF तुम्हाला आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपवरती मिळणार आहे. ॲपमध्ये फ्री सेक्शन अंतर्गत तुम्हाला या PDF डाउनलोड करता येतील. तर नक्कीच हे ॲप डाउनलोड करा, तिथून PDF वाचा. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येतोय. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती? तर भारताचा 159वा क्रमांक लागतोय या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. हा इंडेक्स रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर नावाच्या एका संस्थेकडून प्रकाशित केला जातो. बऱ्याचशा देशांचा ते स्टडी करतात. या अहवालामध्ये 180 देशांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये भारताची क्रमवारी 2024च्या रिपोर्टमध्ये 159 आहे. मागच्या वर्षी आपली क्रमवारी 161 होती. आपण 161 वरून 159 वरती आलोय. थोडीफार प्रगतीच झालेली आहे, पण 180 देशांमध्ये 159 ही काही तेवढी तुलनात्मक चांगली कामगिरी नाही आहे. भारताची कामगिरी ही तुर्कस्तान, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यापेक्षा सुद्धा खराब आहे असं या इंडेक्समध्ये सांगण्यात आले. क्रमवारीवर आपल्याला ते दिसल. आता 180 देशांमध्ये आपला 159वा क्रमांक लागतोय, पण आपल्याला गुण नेमके किती मिळालेत? तर या इंडेक्समध्ये भारताचा स्कोर हा 31.28 आहे. मागा आपला स्कोर हा 36.62 होता.
तुम्ही म्हणाल की सर गुण तर आपले घसरलेत, मग क्रमवारी कशी काय थोडीशी सुधारली आहे? तर गुण आपले जवळपास 4.5 गुण घसरलेले आहेत, पण क्रमवारी थोडीशी सुधारली. याचं कारण म्हणजे इतर देशांची क्रमवारी किंवा इतर देशांचे जे रँकिंग आहेत याच्यामध्ये झालेले बदल, आणि त्याच्यामुळे भारताची क्रमवारी 2 अंकांनी सुधारली आहे, पण भारताचे गुण मात्र कमी आहेत. आता एक गंमत सांगू का मित्रांनो मी तुम्हाला? भारत सरकार या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सला अजिबात सिरियसली घेत नाही. आता खरं तर हे जे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर नावाच्या ज्या संस्था आहेत ना, ह्या काही कुठल्या सरकारी संस्था नाही आहेत, प्रायव्हेट एंटिटी आहेत, आणि त्यांचे काहीतरी हितसंबंध असतात इतरांसोबत, म्हणून ते अशा प्रकारे देशांना डिफेम करतात. आता तुम्ही म्हणाल की सर ही तर एखादी मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, मग यांनी काढलेल्या रिपोर्टवरती आपण असं का म्हणायचं? तर मित्रांनो, आपल्या देशाबद्दल त्यांचं मत काय हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे ना. त्याच्यासाठी जर तुम्ही रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या वेबसाईटवरती जाल आणि तिथं भारताबद्दलची माहिती बघाल, तर तिथं भारताचा मॅप दिसेल तुम्हाला. तर भारताचा मॅप हा शेडेड दिसेल, म्हणजे जो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा जो भाग आहे हा त्यांनी पाकिस्तानला दिलेला दाखवला आहे. त्याचबरोबर अक्साई चीनचा भाग चीनकडे दाखवला आहे, अरुणाचल प्रदेशचा काही भाग हा चीनला दाखवलेला आहे. मग या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं ना की बाबा या संस्थेचं इंटेन्शन भारताविषयीचं चुकीचं आहे, कितीही ती मोठी संस्था असेल. ओके. त्याचबरोबर भारतातल्या छोट्या मोठ्या गोष्टींना ते खूप मोठं हायलाईट करून जगापुढे प्रोजेक्ट करतात. इवन जर तुम्ही या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्याच या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सचे जर क्रायटेरिया बघाल, तर एक क्रायटेरिया हा पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भातचा सुद्धा आहे. भारतामध्ये मागं 10 वर्षांमध्ये एकाही पत्रकाराच्या हत्या झालेली नाही आहे, पण तरीसुद्धा भारताला या क्षेत्रामध्ये खूप कमी गुण मिळतात. तुलनात्मक पाकिस्तानमध्ये मोठ्या मोठ्या पत्रकारांची हत्या झालेली आहे, आणि तरीसुद्धा पाकिस्तानचा रँक भारतापेक्षा चांगला आहे. तर असे बरेचसे फॅक्टर आहेत, पण आपल्या एक्झाममध्ये डिटेलमध्ये काय हे शिरतात का एवढं की बाबा ह्या संस्थेने काय काय त्याचं बॅकग्राऊंड काय? तर नाही, आपल्याला फॅक्ट्स दिले जातील आणि ते तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. जसं की नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन हे असे 3 देश आहेत जे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावरती आहेत. शेवटच्या खालच्या 3 स्थानावरचे देश बघाल तर अफगाणिस्तान सगळ्यात शेवटच्या स्थानावरती, सिरिया आणि इरिट्रिया हे लास्ट 3 स्थानांवरचे देश आहेत. भारताची क्रमवारी 2022 मध्ये 180 देशांमध्ये 150व्या स्थानावरती होती. 2023 मध्ये आपण 161व्या स्थानावरती पोहोचलो, आणि आता 2024च्या रिपोर्टमध्ये आपण 159व्या स्थानावरती पोहोचलो आहे. म्हणजे 2022च्या तुलनेमध्ये आपल्या या स्थानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. आणि भारताचा स्कोर पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला 2023 मध्ये 36.62 गुण होते, स्कोर होता, तो घटून 31.28 वरती आपण पोहोचलोय. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. OECD अहवालानुसार 2024-25 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा अपेक्षित विकास दर किती? आता OECD म्हणजे काय? तर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. तर यांच्या मार्फत आपल्या भारताचा GDP प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे. GDP संदर्भातचं आउटलुक प्रेझेंट करण्यात आलं आहे. या रिपोर्टचं नाव सुद्धा इकॉनॉमिक आउटलुक असंच आहे. तर 2024-25 साठी भारताचा अपेक्षित GDP दर हा 6.6% असेल, अशा प्रकारचा अहवाल या OECDने वर्तवला आहे. 2 मेलाच त्यांनी एक अहवाल प्रकाशित केला होता, आणि त्यानुसार आधीचंच त्यांचं जे प्रोजेक्शन होतं, भारताचा GDP दर आधी 6.2% राहील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. त्याच्यामध्ये बदल करत आता हा GDP दर 6.6% पर्यंत राहील असा अंदाज या OECDने व्यक्त केला आहे. म्हणजे आधीपेक्षा आपली GDP आणखीन स्ट्रॉंग झाली आहे असं त्या अहवालामध्ये ते सांगतायत. 2025-26 म्हणजे पुढच्या फायनान्शियल इयरसाठी अगेन आपला जो GDP दर असणार आहे हा 6.6% राहील असा त्यांनी या रिपोर्टमध्ये अंदाज वर्तवला आहे. भारताच्या GDP बद्दल बऱ्याचशा संस्थांनी वेगवेगळे जे प्रोजेक्शन्स सांगितलेले असतात ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. जसं की IMFने वर्तवलेला जो अंदाज आहे तो 2024-25 या फायनान्शियल इयरसाठी 6.8% आपला GDP दर राहील असा अंदाज IMFने वर्तवला आहे. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. RBIने हा अंदाज 7% राहील 2024-25 साठी असं सांगितलेलं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने सुद्धा 7% GDP दर राहील भारताचा असं 2024-25 फायनान्शियल इयरसाठी असं एशियन डेव्हलपमेंट बँकेने वर्तवलेलं आहे. ओके, त्यांनी सुद्धा आधीचा जो त्यांचा दर होता हा त्यांनी वाढवला आहे. म्हणजे आधी त्यांनी असं म्हटलं होतं की भारताचा विकास दर 6.7% राहील,
जो आता वाढवून 7% त्यांनी केलेला आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेने. एशियन डेव्हलपमेंट बँक कुठं आहे, तर याचं हेड ऑफिस आहे मनिलामध्ये, फिलिपिन्स या ठिकाणी. ठीक आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने आशिया खंडाचा सुद्धा GDP दर वर्तवलेला आहे आणि तो 2024-25 आणि 25-26 या दोन्ही फायनान्शियल इयरसाठी 4.9% राहील असं वर्तवलेलं आहे. बांगलादेशचा GDP दर हा एशियन डेव्हलपमेंट बँकेनुसार 6% राहील असं सुद्धा त्यांनी वर्तवलं आहे. जर वर्ल्ड बँकेचं भारताबद्दलचं जर प्रोजेक्शन बघाल तर वर्ल्ड बँकेने 2024-25 फायनान्शियल इयरसाठी भारताचा विकास दर हा 7.5% राहील असं सांगितलंय, जो आधी त्यांनी 7.6 सांगितला होता. म्हणजे त्यांनी 0.1% घट केलेली भारताच्या GDP दरात, पण 2024-25चा कुठल्याही इतर संस्थेपेक्षा त्यांनी हायेस्ट आपला GDP दर वर्तवलेला आहे. ठीक आहे. आणि OECDने किती सांगितलं आहे, आधी सांगितला होता 6.2%, आता त्याच्यात बदल करून 6.6% सांगितलेला आहे. ठीक आहे. हे आकडे व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, याचा चार्ट बनवा आणि एक्झामला जाण्यापूर्वी अपडेटेड सुद्धा ठेवा. एकदाच रिवाइज करा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन याच्यावरती आलेले प्रश्न सोडवता येतील. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येतोय. क्लोरोपिक्रिन काय आहे, तर क्लोरोपिक्रिन हे एक रासायनिक शस्त्र आहे, म्हणजे आपण केमिकल वॉरच्या वेळेस वापरण्यात येणारे एक शस्त्र आहे. आता हे रिसेंटली चर्चेमध्ये कुठून आलं आहे, तर अमेरिकेने रशियावरती एक आरोप केलेला आहे. अमेरिकेने असा आरोप केला आहे की युक्रेन वॉरमध्ये रशियाने क्लोरोपिक्रिन रसायनाचा वापर केलेला, रासायनिक शस्त्राचा वापर केलेला आहे आणि त्याच्यासाठी अमेरिकेने निषेध व्यक्त केलेला आहे रशियाचा. तर रशियावरती हा आरोप आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. क्लोरोपिक्रिन हे वर्ल्ड वॉर 1 मध्ये वापरण्यात आलं होतं, विषारी वायू म्हणून ते वापरण्यात आलं होतं. तुम्हाला इथं याच्या इमेजेस दिसत आहेत ना, ह्या वर्ल्ड वॉर 1 मधल्या आहेत आणि या केमिकलच्या मार्फत किंवा रासायनिक शस्त्राचा वापर केल्यानंतर अशा प्रकारे सैनिकांना युद्धामध्ये तयार राहावं लागत होतं, त्यांना असे मास्क यूज करावे लागत होते आणि तरीसुद्धा त्यांच्या शरीरावरती घातक परिणाम झालेले आहेत. कारण क्लोरोपिक्रिन हे एक अत्यंत अस्थिर आहे, रंगहीन ते पिवळट असं तेलकट द्रव असतं आणि क्लोरोपिक्रिनच्या एक्सपोजरमुळं डोळे, त्वचा, श्वसन मार्गाला तीव्र जळजळ होणं, त्याच्यावरती गंभीर समस्या निर्माण होणं असे प्रकार होतात. ओके. तर रिसेंटली हे चर्चेत कुठून आलंय, तर रशियावरती क्लोरोपिक्रिनचा वापर केल्याचा आरोप अमेरिकेने केलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले तामजा ब्ल्यू होल कोणत्या देशात आहे, तर हे मेक्सिको या देशामध्ये. ब्ल्यू होल या नावावरून तुम्हाला काही लक्षात येते का, यस, ब्ल्यू होल म्हणजे जे पाण्याच्या ठिकाणी असेल अशा प्रकारचं, जनरली समुद्र किनारपट्टीच्या जवळ किंवा समुद्रामध्ये किंवा एखाद्या देशाच्या सागरी सीमेच्या अंतर्गत. तर यस, हे मेक्सिकोमध्ये येईल तामजा ब्ल्यू होल. आणि जगातलं माहिती असलेलं आत्तापर्यंतचं सगळ्यात डीप, सगळ्यात खोल असलेलं हे होल आहे. आता खोल म्हणजे याची लांबी किती आहे बरं, तर हे किती खोल आहे, साधारण 1380 फूट खोल असलेलं जगातलं माहिती असलेलं आत्तापर्यंतचं डीपेस्ट होल आहे. आता याची हाईट तुम्ही कम्पेअर अशी करू शकता, जे एक एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे न्यूयॉर्कमधली, त्याची उंची आहे 1250 फूट. तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त जर आपण जमिनीच्या आतमध्ये गेलो तर तेवढं खोल असलेलं हे होल आहे, जे की चेतुमल खाडीमध्ये, चेतुमल खाडी ही मेक्सिकोमध्ये येते. ठीक आहे. इतर शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केलेले आहेत आणि त्या अंतर्गत ही खाडी किंवा हे होल कशा पद्धतीने तयार झालंय, चुनखडीसारख्या विरघळणाऱ्या खडकाच्या विघटनापासून अशा प्रकारचं सिंक होल तयार झालंय असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. ओके. आता याचं संशोधन किंवा याचा शोध हा आधीच लागला होता. 2021 मध्ये आपल्याला माहिती होतं की ह्या होलाची जी डेप्थ आहे किंवा याची जी खोली आहे ही 900 फूट आहे, पण पुन्हा शास्त्रज्ञांनी याच्यात दुरुस्त्या केल्या, पुन्हा चेक करण्यात आलं आणि आता त्याची जी फायनल डेप्थ आपल्याला माहिती आहे ती आहे साधारण 1380 फूट. ओके. आणि हे कुठं आहे, मेक्सिकोमध्ये. इथं तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, मेक्सिकोच्या इथं अगदी किनारपट्टीवरती असलेलं हे जगातलं डीपेस्ट ब्ल्यू होल आहे. अशाच प्रकारे जगात इतरही ठिकाणी असे ब्ल्यू होल सापडलेले आहेत, म्हणजे असे खोल असलेले होल सापडलेले आहेत. साधारण 600 फूट खोल असलेले एक डेन्स ब्ल्यू होल म्हणून आहे, जे बहामाजमध्ये येईल. 330 फूट खोल असलेले एक रेड सी मध्ये सुद्धा एक होल आहे, जे इजिप्तच्या जवळ येईल. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण सगळ्यात मोठं कुठलं आहे, तर ते हे तामजा. ओके. पुढच्या प्रश्नाकडे येऊ.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या कार्यकारी समितीत महिलांसाठी किती जागा राखीव ठेवल्या आहेत? तर जी सुप्रीम कोर्टची बार असोसिएशन समिती आहे त्याच्यामध्ये जी कार्यकारी समिती जी आहे ना, एक्झिक्युटिव्ह कमिटी जी आहे, त्यामध्ये महिलांसाठी 33% जागा या राखीव ठेवल्या जातील अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. तर 33% हे तुम्ही विसरायचं नाही, 50% नाही आहे, 33%. तर आता रिसेंटली ना जे आता ही जी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी असते त्यांच्या 2 वेगवेगळ्या कमिटी असतात. एक कार्यकारिणी समिती असते ज्याच्यामध्ये 9 सदस्य असतात. मग त्या 9 पैकी साधारण किमान 3 जागा राखीव ठेवल्या पाहिजेत महिलांसाठी. आणि वरिष्ठ कार्यकारी समिती सुद्धा असते. तर वरिष्ठ कार्यकारिणी समितीमध्ये एकूण 6 सदस्य असतात. त्यापैकी किमान मग 2 जागा या महिलांसाठी असल्या पाहिजेत. बार समितीने महिला सदस्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेले आहेत. ओके, आता 9च्या 9 जागा समितीमधल्या महिलांना देऊ शकतात का? हो, तशा एलिजिबिलिटी असेल तर 9च्या 9 जागा मिळतील, पण किमान 3 जागा तरी महिलांसाठी राखीव असल्या पाहिजेत. ओके, आता सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन यांचं काम काय असतं बरं? तर तुम्ही कधी बघितलं असेल की एखाद्या वकिलांचे काही प्रश्न असतील, समस्या असतील, किंवा एखादा वकील काहीतरी त्याच्याच मनमारी कारभार करतोय किंवा तो प्रॉपर सर्वोच्च न्यायालयामध्ये रिप्रेझेंट होऊ शकत नाहीये, त्याचं बिहेवियर चांगलं नाहीये, तर अशा सगळ्या पद्धतींकडे, त्याच्या प्रॅक्टिसकडे लक्ष ठेवण्याचं काम किंवा त्याच्या प्रॅक्टिसला नियंत्रित करण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाची किंवा इतर न्यायालयांचे सुद्धा बार असोसिएशन मार्फत केले जातात. ओके, म्हणजे बार असोसिएशन हे एक मॉनिटर करण्याचं काम करते की बाबा जे प्रॅक्टिस करणारे वकील आहेत त्यांचा दर्जा कसा असला पाहिजे, त्यांचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, ते काही चुका करत असतील तर मग त्यांना काहीतरी नोटिसा वगैरे देणं, असं बरेचशी कामं ही बार असोसिएशनच्या मार्फत केली जातात. ठीक आहे, आपल्या न्यायप्रणालीमध्ये बार असोसिएशनचं महत्त्व खूप जास्त आहे, कारण त्यामुळेच तुम्ही म्हणू शकता की कुठंतरी वकिलांमध्ये थोडीफार भीती असते. नाहीतर कसं आहे, तुम्हाला माहिती आहे, आता रिसेंट काही व्हिडिओज तुम्ही बघितलं असेल की वकील असलो तरी ते स्वतःला जज म्हणून जगापुढं सांगतात की मी जज आहे बाबा, इकडं मी मॅजिस्ट्रेट आहे. तर अशा गोष्टी होतात ना. मग अशा गोष्टी जर घडल्या समाजामध्ये तर ते कुणाला उत्तरदायित्व आहेत, तर त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम हे बार असोसिएशन मार्फत केलं जातं. ठीक आहे, एक्झाममध्ये बार असोसिएशनवरती क्वेश्चन नाही येणार, डायरेक्टली महिलांसाठी किती पर्सेंटेज रिझर्वेशन हे विचारलं जातील. त्याचबरोबर भारतामध्ये आत्तापर्यंतच्या महिला न्यायाधीशांचा इतिहास काय सांगतोय हे विचारलं जाईल. तर न्यायमूर्ती फातिमा बीवी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. इव्हन त्या मुस्लिम सुद्धा होत्या, त्याच्यामुळं पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश सुद्धा त्या बनलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये. ओके, पुढे जाऊन त्या 1989 मध्ये आशियातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सुद्धा बनल्या होत्या. ओके, फातिमा बीवींपासून ते आत्तापर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 11च महिला न्यायाधीश आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेल्या आहेत. म्हणजे बघा, जेवढे न्यायाधीश न्यायमूर्ती आत्तापर्यंत जे सर्वोच्च न्यायालयामध्ये बनलेत त्यापैकी फक्त 11 महिला आहेत. इव्हन त्यापैकी 3 ह्या आत्ता सध्या कार्यरत आहेत. सध्या तुम्हाला माहिती असेल की आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 32 न्यायाधीश आहेत, इन्क्लुडिंग आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे सध्या न्यायाधीश एकूण किती आहेत? 31 आहेत आणि 1 आहेत सरन्यायाधीश. 31 न्यायाधीश जे आहेत त्याच्यापैकी 3 या महिला आहेत. त्या कोणत्या कोणत्या? त्यांची नावं लक्षात ठेवू शकता. एक म्हणजे बेला त्रिवेदी, जस्टिस बेला त्रिवेदी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस बी.व्ही. नागरत्ना. बी.व्ही. नागरत्ना ज्या आहेत ना, त्यांचा चान्स आहे सिनियरिटीनुसार की 2027 मध्ये ते आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनू शकतील, असा त्यांच्याकडे एक संधी आहे. त्यांच्या सिनियरिटीनुसार 2027 मध्ये ते रिटायर सुद्धा होतील, पण 2027 मध्येच ते आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये चीफ जस्टिस सुद्धा बनू शकतात. अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती क्वेश्चन बनतील एक्झाममध्ये. सध्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाची एकूण जी स्ट्रेंथ आहे ती आहे 34. 33 + 1 कोण असतील ते म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, बाकीचे 33 असतील आपले इतर जज. ओके, सर्वोच्च न्यायालयामधले जज. मग आता ही जी स्ट्रेंथ आहे ना सध्याची 34, ही आधी सुरुवातीपासून 34 आहे का? तर नाही. सुरुवातीला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून 28 जानेवारी 1950 मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. त्यावेळेस आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 + 1 एवढे म्हणजे 8 जज होते. +1 मी का सांगतोय, ते चीफ जस्टिस ऑफ इंडियासाठी, म्हणजे 7 + 1 8. ओके, त्यानंतर 1956 मध्ये ही संख्या वाढवली, 11 झाली.
10+1. 1960 मध्ये 14 झाली, 13+1. 1978 मध्ये 18 संख्या झाली. 1986 मध्ये एकूण संख्या 26 झाली. 2009 मध्ये 26 वरून ही संख्या वाढवून 31 करण्यात आली आणि 2019 मध्ये सरकारने संसदेमधून पारित केल्यानुसार 31 वरून ही संख्या आता 34 करण्यात आली आहे, इन्क्लुडिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजे 33+1. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवायची, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतील. आता हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी 33% रिझर्वेशन ही जी काही सुनावणी केली, हा जो निर्णय दिलाय ना, तर तो कोणत्या बेंचने दिला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये 2 जज होते, एक होते जस्टिस सूर्यकांत आणि दुसरे होते जस्टिस KV विश्वनाथ. हे दोन जजेसची बेंच होती. आता याला डिव्हिजन बेंच म्हटलं जातं. 2 किंवा त्यापेक्षा जास्त, 2 किंवा 3 जर जज एकत्रित जर सुनावणी करत असतील एखाद्या केसची, तर त्या बेंचला ना डिव्हिजन बेंच असं म्हटलं जातं. अशीच कॉन्स्टिट्यूशनल बेंच सुद्धा असते, ज्याच्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त जज एकत्रितपणे एखाद्या खटल्यावरती निकाल देतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस निर्णय देतात, तर ती जर बेंच स्ट्रेंथ ही 5 किंवा 5+ जास्त असेल तर त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल बेंच असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. आता हे काही पाठ करायच्या गोष्टी नाही आहेत. जर तुमच्या वाचनामध्ये आलं तर ते तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. वाचन तेवढं चांगलं पाहिजे की त्याला पाठांतर करत बसण्याची गरज येऊ नये किंवा असं नोट्स काढून त्याला खरडपट्टीची गरज पडू नये. ऐकताना वाचताना एवढं व्यवस्थित वाचा, व्यवस्थित ऐका की ते तुमच्या डोक्यात प्रिंट होईल, मनामध्येच प्रिंट झालं पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येतो मी आता. GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर प्रत्यक्ष कर आहे का तो? तर नाही. आपण खरं तर प्रत्यक्ष भरतोय तो, पण त्याला प्रत्यक्ष कर म्हणता नाही येणार. तो एक अप्रत्यक्ष कर आहे. पर्याय क्रमांक 2, वस्तू आणि सेवा कर. हा ग्राहकांवरतीच दिला जातोय ना, म्हणजे लादला जातोय, म्हणून मी म्हटलं की प्रत्यक्ष ग्राहकच पे करतायत, तर पण नाही, प्रत्यक्ष करामध्ये GST येत नाही. GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे. वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. भारतामध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावरती आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर तो म्हणजे GST. हा 1 जुलै 2017 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. याच्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. हा सगळा मुद्दा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेत. आता GST बद्दल इथं का आपण माहिती बघतोय, तर GST कलेक्शन हे रेकॉर्ड तोडतायत. GST कलेक्शन म्हणजे काय की भारतामध्ये जेवढा बिझनेस होतोय, जेवढे व्यवहार होत आहेत, त्यातून जे GST कलेक्शन होतंय केंद्र सरकारकडं, तर त्याचा आकडा हा दर महिन्याला वाढतच चाललाय. इथं तुम्हाला हा चार्ट मी दाखवतोय. या चार्टमधून, या टेबलमधून व्यवस्थित समजल. हे जे कॉलम आहेत ना, हे ब्ल्यू कलरचे, हे सगळे मागच्या वर्षाचे आहेत, 2023-24 फायनान्शियल इयरचे. एप्रिल, मे, जून, जुलै वगैरे दिलेले आहेत. याच्यामध्ये कलेक्शनचे नंबर इथं तुम्हाला खाली दिसतील. एप्रिल 2023 मध्ये जे एकूण GST कलेक्शन झालं होतं ते होतं 1,87,000 समथिंग करोड, 35 करोड वगैरे आहे. ते आता एप्रिल 2024-25 फायनान्शियल इयरमध्ये 2,10,267 पर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे GST कलेक्शन अगदी तुम्ही जर एप्रिलपासून पूर्ण जर मागचं वर्ष बघाल तर कुठल्याच महिन्यामध्ये 1,90,000 हा नंबर कधीच क्रॉस झालेला नाही आहे. 1,87,000 सगळ्यात हायेस्ट होता मागच्या वर्षी एप्रिलमध्ये, तो ब्रेक झाला आहे आणि आता नवीन रेकॉर्ड कलेक्शन झालेलं आहे, ते आहे 2,10,267 कोटी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती GST ओरिएंटेड क्वेश्चन बनेल. एक्झॅक्ट फिगर अशी नाहीत विचारणार. तुम्हाला माहिती आहे ना, आयोग थोडा फिरवून प्रश्न विचारतो. प्रश्नाला एक्सप्लेन करताना ते देतील की 2024च्या एप्रिल मंथमध्ये रेकॉर्ड तोड GST कलेक्शन झालं आहे, 2,10,000 करोड एवढी GST कलेक्शन झालेलं आहे. तर GST विषयी खालील विधानांचा विचार करा असं देतील. मग त्यावेळेस तुम्हाला GST बद्दलची माहिती असायला पाहिजे. वस्तू आणि सेवा कर हा भारतात वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावरती वापरला जाणारा, आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे. 2017 1 जुलै रोजी तो भारतामध्ये राबवण्यात आला आहे, लागू करण्यात आला आहे. GST हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे CGST, म्हणजे केंद्र सरकारकडून जो आकारण्यात येतो, CGST सेंट्रल GST. तसाच SGST असतो, म्हणजे राज्यांकडून आकारण्यात येणारा स्टेट GST. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे IGST. IGST म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या सर्व आंतरराज्य पुरवठ्यावरती आकारला जाणारा GST. हे सर्व कर केंद्र आणि राज्यांनी परस्पर मान्य केलेल्या दरात आकारले जातात.
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेचं आयोजन केलं जातं. त्या परिषदेमधून जे निर्णय घेतले जातील त्यानुसार वस्तूंना त्या त्या टॅक्स स्लॅबमध्ये ठेवलं जातं. मला तुम्ही सिंपल कमेंट करून कळवा की आत्तापर्यंत जीएसटीचे किती स्लॅब आहेत, किती पर्सेंटमध्ये, म्हणजे वस्तू एखादी 5% जीएसटीमध्ये ठेवायची आहे का 28% का किती, असे जीएसटीचे स्लॅब किती आहेत हे तुम्ही कमेंट करून कळवा. ओके. जीएसटी काउन्सिलमध्ये जीएसटी परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते आपले केंद्रीय अर्थमंत्री असतात. आणि या जीएसटी काउन्सिलमध्ये या परिषदेमध्ये कोण कोण सदस्य असणार याच्या संदर्भात तरतुदी आपल्या कलम 279 मध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानुसार अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतील, त्याचबरोबर केंद्रीय महसूल किंवा अर्थ खात्याचे प्रभारी राज्यमंत्री हे सदस्य असतील, अर्थ किंवा कर विभागाचे प्रभारी मंत्री किंवा प्रत्येक राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले इतर मंत्री हे सुद्धा या परिषदेचे सदस्य असतात. ठीक आहे. त्याचबरोबर कलम 279 सबकलम 4 नुसार जीएसटी परिषद जीएसटी संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवरती शिफारस करते. अशा प्रकारे आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. त्या शिफारशी कशा असतील तर बाबा जीएसटीच्या अंतर्गत कोणत्या वस्तूंना ठेवायचंय, कोणत्या वस्तूंना त्याच्या अधीन ठेवायचंय, कोणाला सूट द्यायची, अशा कुठल्या वस्तू सेवा आहेत का ज्यांना जीएसटी मधून सूट देण्यात आली आहे, मॉडेल जीएसटी कायदे कशा पद्धतीने असतील, पुरवठ्याचं ठिकाण नियंत्रित करणारी तत्व कशी राबवायची, तर हे सगळं काम या जीएसटी परिषदेमार्फत राबवलं जातं. ओके. तर एवढी सगळी माहिती तुम्हाला जीएसटी विषयीची असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण येऊ. कोणत्या पर्वतरांगेत गुरु शिखर आहे? तर ती पर्वतरांग म्हणजे अरवली, पर्याय क्रमांक 4. आता अरवली पर्वतरांग ही चर्चेमध्ये कुठून आली आहे तर ह्या पर्वतरांगेविषयी रिसेंटली बरेचसे आर्टिकल्स लिहिले जातात. अरवलीविषयी बरेचशी लोकांना आता जागृती निर्माण केली जाते, कारण अरवली पर्वतरांग ही आता धोक्यामध्ये आहे. इथं बेकायदेशीर खाणकाम झालेलं आहे आणि या खाणकामीमुळं इथलची ही जी पर्वतरांग ही आता नष्ट होत चालली आहे. आधीही अगदी गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्लीच्या पलीकडे सुद्धा हरिद्वारपर्यंत ती पसरली होती. पण आता मॉडर्न डेजमध्ये जर आपण मॅपिंग केलं तर हरिद्वारमधला भाग तर मॅपमध्ये आढळणार सुद्धा नाही. नैऋत्य ते ईशान्य अशी पसरलेली ही अरवली पर्वतरांग भारतातली सर्वात जुनी पर्वतरांग आहे, ज्याची एकूण लांबी ही साधारण 670 किलोमीटर सांगितली जाते. काही पुस्तकांमध्ये 692 किलोमीटर अशी पण दिलेली आहे. तर ठीक आहे, असं जास्त काही त्या नंबरमध्ये फरक नाही आहे. 690 ते 670 असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्या उत्तरेला हिमालय आहे, दक्षिणेला कच्छचं मैदान आहे, पूर्वेला गंगेची मैदान आहेत आणि पश्चिमेला थारचं वाळवंट आहे. हे जॉग्राफिकल लोकेशन आहे या अरवली पर्वतरांगेचं. या अरवली पर्वतरांगेमध्ये महत्त्वाचे असे वेगवेगळे 5 डोंगर रांगा येतील, जसं की माउंट अबूची रांग, नागा हिल्स, अलवर हिल्स, रायसिना हिल्स, मेवाड हिल आणि गिरवा हिल. ओके. तर ह्या लक्षात ठेवायच्या तुम्ही. हे जे रायसेना हिल आहेत ना, तर त्याचे हीच रायसेना हिल जिथं आपलं राष्ट्रपती भवन आहे, आणि माउंट अबू हे जी डोंगर रांग आहे इथंच या अरवली पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर आहे, ते म्हणजे गुरु शिखर. अरवली पर्वतरांगेत गुरु शिखर सर्वात उंच आहे, जे की माउंट अबूमध्ये येतं आणि याची उंची साधारण 1722 मीटर एवढी आहे. या पर्वतरांगांमध्ये महत्त्वाच्या नद्यांचे सुद्धा उगम पावत आहेत, जसं की नागा हिल्समध्ये पुष्कर नावाच्या ठिकाणी या लुनी नदीचा उगम होतो. लुनी नदी ही पुढं गुजरातच्या कच्छमध्ये जाऊन लुप्त पावणारी नदी आहे ही, ज्याची लांबी ही 495 किलोमीटर एवढी आहे. राजस्थानमधली लुनी नदी सर्वात लांब नदी आहे. ओके. त्याचबरोबर इथं साबरमती नदीचा उगम सुद्धा होतो. साबरमती नदी ही गुजरातमधली सर्वात लांब नदी आहे, जी पुढे जाऊन खंभातच्या अखातामध्ये जाऊन मिळते. ओके. याच अरवली पर्वतरांगेमध्ये बनास नावाच्या नदीचा उगम होतो. चंबलची उपनदी आहे, जी राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांसाठी सीमा बनवण्याचं काम करते. कोणती नदी? बनास. ही नावं लक्षात ठेवायची. या 3 प्रमुख नद्या आहेत आणि अरवली पर्वतरांगेवरती आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारलेत रिसेंटली या चर्चेमध्ये, कारण एक कॅगचा रिपोर्ट सुद्धा आला होता. कॅगच्या रिपोर्टनुसार जवळपास या अरवली पर्वतरांगेवरती ज्यांनी काही अवैध असं खाणकाम केलेलं आहे
अशा 4000 केसेस या 2011 पासून ते 2017 पर्यंत नोंदवण्यात आल्या आहेत, असं कॅगने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय सुद्धा दिला होता की अरवली पर्वतरांगेमध्ये अवैध खाणकाम करता येणार नाही किंवा खाणकाम करायला तिथं बंदी घालण्यात आलेली आहे. 2002चा तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. पण तरी सुद्धा आजही तिथं खाणकाम सुरू आहे. राजस्थानमध्ये कुठलेही स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले जात नाहीयेत, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आता आपण येऊ.